हॅलो फ्रेंड्स, आरीवर्क बाय नीतू या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत स्लीव्ज मार्किंग कशी करायची। सगळ्यात आधी कापडावर एक मिडल लाईन टाकून घ्यायची, त्यावर बाहीची उंची प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच ॲड करायचा। तर मी माप टाकून घेते। माझ्या क्लायंटची उंची आहे 8 प्लस त्यामध्ये 1 इंच मी ॲड केला। त्यानंतर स्लीवचा दंडघेर टोटल दंडघेरचा निम्मा करून मिडल लाईनपासून उजव्या व डाव्या साईडला ॲड करायचा। माझ्या क्लायंटचा दंडघेर आहे 9, तर मी 4.5 प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करते। ह्या साईडला पण 4.5 इंच आणि मिडल लाईनपासून दुसऱ्या साईडला सुद्धा 4.5 इंच प्लस शिलाई मार्जिन 2 इंच अशा प्रकारे दंडघेर टाकून घ्यायचा। तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा 4.5 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन टाकून घेतले। माझ्याकडे बाहीचा एक पेपर आहे, तो मी दोन्ही पॉईंटवर मॅच करून घेते आणि बाहीचा मुंड्यातील आकार देऊन घेते। तर अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट मॅच करून घेते। दोन्ही पॉईंट मॅच करून झाल्यानंतर मुंड्यातील आकार, मुंड्यातील आतला व बाहेरचा आकार आखून घेते। ट्रेसिंगची ही एक पद्धत झाली। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्रेसिंगची दुसरी पद्धत बघूयात। तर अजून अशी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच भेट द्या। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। त्यानंतर मार्जिन लाईन्स आखून घेते। तर अशा पद्धतीने मार्जिन लाईन्स आखून घेतले। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा। तिथे तुम्हाला अशा स्टिकवाल्या व्हिडिओ पाहायला मिळतील। अशा प्रकारे स्लीव्ज मार्किंग कंप्लीट झालेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।